Welcome to all students in our maths class in Mahatma Gandhi Vidyalaya and Junior College Savdas. Today we have discussed the point homogeneous equation of degree 2 in the topic pair of straight lines. First, degree of a term. The sum of the indices of all variables in a term is called the degree of the term. For example, x square plus 3xy minus 2y square plus 5x plus 2. In this expression, the degree of the term x square is 2, degree of the term 3xy is 2, and degree of the term minus 2y square is 2, the degree of 5x is 1, the degree of the constant term is 0, and degree of 0 is not defined. डिग्री ऑफ ए टर्म ह्याच्यामध्ये काय बघतोय बघा आपण सम ऑफ दी इंडायसिस ऑफ ऑल व्हेरिएबल्स मीन्स इथं एक्स वाय म्हणूया आपण व्हेरिएबल्स इथं काय घेतलेत आपण एक्स वाय व्हेरिएबल्सच्या जे काही इंडायसिस आहेत पॉवर्स म्हणतोय आपण घातांक त्याची बेरीज ही काय असली पाहिजे म्हणजे जी काय असेल बघा दी सम ऑफ दी इंडायसिस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म इज कॉल्ड दी डिग्री ऑफ दी टर्म म्हणजे व्हेरिएबल्सची जी काही पॉवर आहे त्याची सम किती आली जी काही सम असेल ती म्हणजे काय असणार आहे त्या टर्मची डिग्री असणार आहे. आता इथं बघा एक्स स्क्वेअर ही जी टर्म आहे ह्या टर्ममध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे एक्सची पॉवर 2 दिसते त्यामुळे आपण काय म्हणणार एक्स स्क्वेअरची डिग्री ह्या टर्मची डिग्री किती असणार आहे 2. तसंच 3xy सेकंड टर्म बघा 3xy इथंसुद्धा काय आहे तर एक्स रेज टू 1 वाय रेज टू 1 आहे त्यामुळं त्या पॉवरची त्या इंडायसिसची बेरीज करायची आपल्याला एक्स रेज टू 1 वाय रेज टू 1 1 + 1 2 त्यामुळं आपण 3xy ह्या टर्मची डिग्रीसुद्धा 2च म्हणणार आहोत. त्याच्यानंतर -2y² ही जर टर्म घेतली ह्याच्यामधला व्हेरिएबल वाय आहे आणि वायची पॉवर 2 आहे त्यामुळं इथं ह्या टर्मचीसुद्धा डिग्री 2 आहे. नंतर बघा पुढचा 5 + 5x इथं व्हेरिएबल एक्स आहे आणि एक्स रेज टू 1 असल्यामुळं ह्या टर्मची टोटल टर्मची डिग्री आपण 1 म्हणणार आहोत. तसं प्लस लास्ट +2 आहे 2 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट रेज टू तिथं आपण म्हणतो आहे 1 आहे 2 रेज टू 1 पण आपण इथं काय म्हटलेलं आहे ह्या डेफिनेशनमध्ये बघा एक्स आणि वाय जे काय व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सच्या इंडायसिसची सम करायची आहे ती सम म्हणजेच काय असणार आहे त्या टर्मची डिग्री असणार आहे असं म्हटलेलं आहे आपण. डिग्री ऑफ 0 इज नॉट डिफाईन्ड म्हणतो आहे आपण. नेक्स्ट होमोजिनियस इक्वेशन. तर होमोजिनियस इक्वेशन बघा होमोजिनियस इक्वेशनचे डेफिनेशन आपण इथं बघणार आहोत. अँड इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम. इथं आपण ह्या वरच्या एक्सप्रेशनमध्ये काय केलं तर प्रत्येक टर्मची डिग्री आपल्याला वेगवेगळी आली म्हणजे पहिल्या 3 टर्मची डिग्री 2 मिळाली पण नंतरच्या 2 टर्मची डिग्री वेगवेगळी मिळाली. पण असं जे काही इक्वेशन असेल अशा इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही सेमच असेल अशा इक्वेशनला काय म्हणणार आहे आपण होमोजिनियस इक्वेशन. बघा अँड इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम इज कॉल्ड अ होमोजिनियस इक्वेशन. नेक्स्ट थेरम बघूया आपण. द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन is a homogeneous equation of degree 2 in x and y. होमोजिनियस इक्वेशनची डेफिनेशन बघितलेली आहे म्हणजे असं जे इक्वेशन त्यामधल्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल अशा इक्वेशनला आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणतो आहे आपण. पण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री काय असणार आहे इथं 2 मिळणार आहे असं इक्वेशन. द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन is a homogeneous equation of degree 2 in x and y. आपण मागच्या लेक्चरला बघितले बघा फर्स्ट स्ट्रेट लाईन यूनं डिनोट केली होती सेकंड स्ट्रेट लाईन व्हीनं तसंच इथं 2 स्ट्रेट लाईन आपण घेतलेल्या आहेत त्या ओरिजिनमधून पास होत आहेत. एक a2x + b2y = 0 इथं कॉन्स्टंट नाही आहे त्यामुळे ही जी लाईन आहे ही लाईन ओरिजिनमधून पास होते
तसंच सेकंड इक्वेशन घेतलं आहे आपण लाईनचं a2x + b2y = 0. ह्या दोन्ही लाईन्स ह्या ओरिजिनमधून पास होत आहेत. लेट फर्स्ट a1x + b1y = 0 and a2x + b2y = 0 be any two lines passing through the origin. Their combined equation or their joint equation is u into v = 0. Means a1x + b1y into a2x + b2y = 0. ह्या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल a1x into a2x मीन्स a1 a2x² प्लस a1x into b2y ने मल्टिप्लाय केलं a1xने तर a1 b2 xy मिळेल. त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधल्या b1y ने मल्टिप्लाय करूया b1y into a2x a2 b1 xy लास्ट b1y into b2y b1 into b2y² = 0. आता ह्याच्यानंतर आपण काय करतो आहे बघा, सेकंड आणि थर्ड टर्ममधून xy कॉमन घेतला तर काय मिळणार आहे. फर्स्ट टर्म आहे तशी लिहिली a1 b2 + a2 b1. दुसरी आणि तिसरी टर्म आहे ती काय केली आहे आपण, त्याच्यामधून xy कॉमन घेतला प्लस b1 b2 y² = 0. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करूया, a1 a2 = स्मॉल a1 × a2 साठी काय घेणार आहोत, a स्मॉल a ने डिनोट करणार आहोत. त्याच्यानंतर a1 b2 + a2 b1 सेकंड टर्म जी काही टर्म आहे म्हणजे a1 b2 + a2 b1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू xy ह्याच्यामधला जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट म्हणजे आपण काय करतो आहे a1 b2 + a2 b1 = 2h. त्याच्यानंतर b1 × b2 साठी आपण b घेतो आहे म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये काय करणार आपण a1 a2 = स्मॉल a घेणार आहोत a1 b2 + a2 b1 = 2h पुट करणार आहोत. त्याच्यानंतर b1 b2 = b. We get ax² + 2hxy + by² = 0. वरचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला असं मिळेल ax² + 2hxy + by² = 0. which is a homogeneous equation of degree 2 in x and y. जो थेरम आत्ता बघितला आपण तो थेरम असा आहे की दोन लाईन्सची इक्वेशन घेतली तर आपण त्या दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून पास होत आहेत आणि त्या दोन्ही लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय आहे मिळालेले लास्ट तर ते एक इक्वेशन आहे. पण ते इक्वेशन कसलं आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. बघा होमोजिनियस आहे का, फर्स्ट टर्मची डिग्री किती दिसते, एक्स हा व्हेरिएबल आहे त्याची पॉवर बघायची 2 म्हणजे पूर्ण ह्या टर्मची डिग्री काय झाली 2. तसाच 2hxy व्हेरिएबल म्हटले बरं का, x⁻⁴ y⁻⁴ आहे त्यामुळं ह्या 2hxyची डिग्रीसुद्धा 2 असणार आहे. x⁻⁴ y⁻⁴ त्याची बेरीज केली आपण सम केली तर 2 मिळतं. थर्ड टर्म बघा by² व्हेरिएबल y आहे त्याची जी पॉवर आहे 2 आहे म्हणजे ह्या थर्ड टर्मची सुद्धा डिग्री काय झाली 2 झाली. म्हणजे ह्या प्रत्येक टर्मची डिग्री सारखी आहे म्हणून हे होमोजिनियस इक्वेशन आहे आणि डिग्री किती आहे 2 विच इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. हा थेरम 2 मार्काला विचारला जाऊ शकतो, बोर्डाला विचारला गेलेला आहे आणि ह्याच्यावरचं एक एक्झाम्पल असं 4 मार्कालाही विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आता आपण पुढचा थेरम पाहणार आहोत. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. आत्ताच लिहिलं होतं आपण, आत्ताच बघितलेलं आहे ax² + 2hxy + by² = 0. हे इक्वेशन कसलं आहे, होमोजिनियस आहे आणि होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन इफ h² - ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कंडिशन काय आहे, h² - ab हा पॉझिटिव्ह पाहिजे, h² - ab विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तो निगेटिव्ह नको आहे, निगेटिव्ह असेल तर ते सॅटिस्फाय होणारच नाही आहे हे थेरम. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. वरचा जो थेरम आहे इथं काय करणार आहे, आता त्याचा रिव्हर्स प्रूफ पाहणार आहोत. बघा 2 लाईन्सची इक्वेशन घेतली आणि त्याच्यावरून होमोजिनियस इक्वेशन आत्ता दाखवलं होतं तसं आता काय घ्यायचं आहे, होमोजिनियस इक्वेशन घ्यायचं आहे
डिग्री 2 आणि आपल्याला काय दाखवायचं आहे ते 2 लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन आहे असं दाखवायचं आहे. कन्सिडर दी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. इक्वेशन आपण कुठलं घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस py स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. आता ह्याच्यामध्ये 2 केसेस बघूया आपण. एक बी इज इक्वल टू 0 आहे आणि दुसरी कुठली, बी इज नॉट इक्वल टू 0. फर्स्ट केस बघा, इफ बी इज इक्वल टू 0 देन इक्वेशन 1 बी जर 0 घेतला तर इक्वेशन 1मध्ये काय बदल होतो, तर तिथं राहतं एक्स स्क्वेअर प्लस 2hxy, थर्ड टर्म कॅन्सल होते. आता परत एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. ह्याच्यामधून काय करूया आपण, लेफ्ट साईडमधून एक्स कॉमन घेतला तर काय उरणार आहे, इन ब्रॅकेट बघा एक्स कॉमन घेतला आपण, इन ब्रॅकेट एक्स प्लस 2hy इज इक्वल टू 0. हे कुठल्या फॉर्ममध्ये मिळालं, तर यू इंटू व्ही इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये मिळालं. मग आपण काय म्हणतो, यू इज इक्वल टू 0 और व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे ह्यातला यू 0 असला पाहिजे किंवा व्ही 0 असला पाहिजे तरच त्याचं मल्टिप्लिकेशन 0 येतं. 0 इंटू 4 0 किंवा 4 इंटू 0 0. तसं एक्स इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 2hy इज इक्वल टू 0. ही 2 लाईन्सची इक्वेशन्स आपल्याला मिळत आहेत. म्हणजे हे जे कंबाईंड इक्वेशन आहे हे एक्स इंटू एक्स प्लस 2hy इज इक्वल टू 0 हे कंबाईंड इक्वेशन आहे बरं का. वरती लिहिलेच आपण आहे की एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर हे होमोजिनियस इक्वेशन आहेच असं म्हणतो आहे आपण. आणि त्याच्यावरून काय घेतलं, 2 केसेस घेतले आपण. त्यातली फर्स्ट केस इथं बघतो आहे, तर इथं जे मिळालेलं आहे एक्स कॉमन घेतल्यानंतर यू इंटू व्ही इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये मिळाले. म्हणजे हे कंबाईंड इक्वेशन आहे कुठल्या 2 लाईन्सचं, तर एक्स इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 2hy इज इक्वल टू 0. आपण ही केस नंबर 1 इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपण काय म्हणणार ह्याच्यावरून, तर मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं एक्स प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 हे लाईनचं इक्वेशन आहे. इथं कॉन्स्टंट असल्यामुळे लाईन ओरिजिनमधून पास होत नाही. पण ह्या थेरमला आपण काय घेतलेलं आहे, तर ती लाईन ओरिजिनमधून पास होते. त्यामुळं लाईनचं इक्वेशन काय सुरुवातीला घेतलं होतं, एक्स प्लस by इज इक्वल टू 0 a1x प्लस b1y. तसंच दुसऱ्या लाईनचं इक्वेशन a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. म्हणजे कॉन्स्टंट इथे येणार नाही. ह्या दोन्ही लाईन्सच्या इक्वेशनवरून आपण असं म्हणणार आहोत, दीज 2 लाईन्स पासेस थ्रू दी ओरिजिन. केस नंबर 2 बघा, इफ बी इज नॉट इक्वल टू 0. बी इज इक्वल टू 0 घेतला तरी आपण हे वरच्या 2 लाईन्स दाखवलेल्या आहेत. तसंच काय करायचे, तर बी इज नॉट इक्वल टू 0साठी बघायचे. बी इज नॉट इक्वल टू 0साठी आपण केस नंबर 2 इथे लिहितो. केस नंबर 2, इफ बी इज नॉट इक्वल टू 0. फर्स्ट स्टेप, वी मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय बी. म्हणजे जे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर हे इक्वेशन आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करतो आहे आपण, बीने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे, abx स्क्वेअर प्लस 2hbxy प्लस b स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता फर्स्ट टर्म जी आहे a इंटू बी एक्स स्क्वेअर ती फक्त काय केली आपण, राईटला घेतली आणि ती कशामध्ये लिहिली बघा, म्हणजे पॉझिटिव्ह आहे ती राईटला घेतली तर निगेटिव्ह होणार. म्हणजे इथं घेताना आपण काय केलं आहे, तर पुढची स्टेप बी स्क्वेअर वाय स्क्वेअर थर्ड टर्म फर्स्टला घेतली, सेकंड टर्म आहे तशी, आणि फर्स्ट राईटला घेतली मायनस abx स्क्वेअर. हे एवढं लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतरची स्टेप म्हणजे काय, तर हा म्हणजे डाव्या बाजूला जे काय आहे लेफ्ट हँड साईड हा कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर दोन्ही बाजूला ॲड करावं लागणार आहे. टू मेक लेफ्ट हँड साईड कंप्लीट स्क्वेअर वी ॲड एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर टू बोथ साईड्स. एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ॲड केल्यानंतर काय मिळते बघा, दोन्ही बाजूला आपण एक्स्ट्रा घेतला आहे. एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर डावीकडेही घेतला आहे उजवीकडेही घेतलेला आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं जसं एक्सपान्शन आपण बघतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर त्या फॉर्ममध्ये हे मिळालेलं आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार की बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hbxy प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे एक्सपान्शन आहे कुठल्या ब्रॅकेट स्क्वेअरचं, तर बी वाय. फर्स्ट टर्म बी वाय आणि सेकंड टर्म काय असणार आहे, एच एक्स. बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे बस इज इक्वल टू. आता राईट साईडमधून काय करूया आपण, एक्स स्क्वेअर कॉमन घेऊया. एक्स स्क्वेअर जर कॉमन घेतला तर
एक्स स्क्वेअर कॉमन घेतला तर इथं काय मिळते बघा, ब्रॅकेटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी राहणार आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी. नेक्स्ट बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसा लेफ्टला, राईटला मात्र काय करतो आहे पहा, ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हे आहे तसं वरची स्टेप आणि त्याच्यानंतरची स्टेप ही आपण काय करतो आहे इक्वलच दाखवतो आहे, फक्त स्क्वेअर रूटमध्ये लिहिले. हां, स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर आहे तसा मात्र ब्रॅकेट जो आहे एच स्क्वेअर मायनस ए बी तो आहे तसाच आहे, फक्त लिहिताना कसं लिहिलं आहे रूट स्क्वेअर. स्क्वेअर रूट मीन्स रेज टू 1/2 आणि रेज टू 1/2 स्क्वेअर लिहिला तर 2 कॅन्सल होतं, आहे तशी स्टेप मिळते आपल्याला. इथं लिहिलं आहे एच स्क्वेअर मायनस ए बी पॉझिटिव्ह असेल तरच हे आपण असं लिहू शकतो बरं का, एच स्क्वेअर मायनस ए बी विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, प्लसची टर्म जी आहे राईटची ती लेफ्टला घेतली तर मायनस होणार, तेवढंच फक्त चेंज केलेलं आहे, मायनस आहे तशी टर्म. त्याच्यानंतर आपण हे जे आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये दिसते टोटल सगळं लेफ्ट हँड साईडची टर्म ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि हे कशाचं एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट. ह्याचं एक्सपान्शन काय असणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन म्हटलं आपण. इथं काय करूया आपण ए प्लस बी लिहिला ए मायनस बी, ए मीन्स बी वाय प्लस एच एक्स आणि बी मीन्स रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स, हा बी असेल बरं का. तसं हे वेगवेगळं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला काय करूया आपण तर फर्स्ट जो ब्रॅकेट होता त्याच्यामधून आपण काय केलं तर एक्स कॉमन घेतला, एच एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्समधून एक्स कॉमन घेतला तर राहतं काय एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी राहतं, प्लस बी वाय जो सुरुवातीला आहे तो सेकंडला घेतला प्लस बी वाय. तसंच सेकंड ब्रॅकेट जो आहे बी वाय प्लस एच एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे त्यातूनसुद्धा काय केलं आपण सेकंड टर्म जी आहे त्यातून एक्स कॉमन घेतला, म्हणजे एच मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय फर्स्ट टर्म इज इक्वल टू 0. आता इथं लिहित असताना हे असंच का लिहिलं ए एक्स प्लस बी वायच्या फॉर्ममध्ये लिहिलं, एवढं लक्षात ठेवा. हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे तो कम्पेअर करा एशी ए एक्स प्लस बी वाय. लाईन जर ओरिजिनमधून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन आत्ताच म्हटलं मी की ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये असणार आहे. तर इथं आता आपल्याला काय मिळतं एक्स इंटू वाय इज इक्वल टू 0 असेल तर एक्स इज इक्वल टू 0 और वाय इज इक्वल टू 0 लिहितो. तसं काय लिहिणार आहे आपण, हा मोठा फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0 विच इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. जे काही मिळालेलं इक्वेशन आहे यू इंटू व्ही इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये, त्यामुळे आपण काय म्हणणार आहे विच इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाईन्स यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0. यू मीन्स एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू प्लस बी वाय, हा यू असेल बरं का, यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0. आता इथं आपण ह्या सेकंड केसमध्ये काय केलं बी नॉट इक्वल टू 0 असताना हे इथंपर्यंत आपण इक्वेशन्स दोन सेपरेट इक्वेशन्स मिळवलेली आहेत. कंबाइंड इक्वेशन घेतलं आणि त्याच्यावरून दोन सेपरेट इक्वेशन्स काढलेली आहेत. As b is not equal to 0, we can write these equations in the form y is equal to m1x and y is equal to m2x, where m1 is equal to minus h minus square root of h square minus ab upon b, and m2 is equal to minus h plus square root of h square minus ab upon b. हे तुमच्या लक्षात येते का बघा. आपण काय करतो लाईनचा स्लोप काढत असताना मायनस ए अपॉन बी असं लिहितो बघा, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स डिव्हायडेड बाय कोएफिशियंट ऑफ वाय असं लिहितो. तसं हे इथं लिहिलेलं आहे. किंवा वाय इज इक्वल टू एम एक्स असं म्हणतो बरोबर, वाय इज इक्वल टू एम एक्स ह्या फॉर्ममध्ये. तर इथं जी काही इक्वेशन्स आपण मिळवलेत म्हणजे वाय इज इक्वल टू एम1 एक्स, वाय इज इक्वल टू एम2 एक्स,
लाईन ओरिजिनमधून पास होते, त्यामुळे ही इक्वेशन आपण असं लिहिलेलं आणि त्याचे स्लोप्स आपण हे असं लिहू शकतो. वी ऑब्झर्व दॅट these lines pass through the origin. Therefore, equation ab(x²) plus 2hxby 2hbxy plus by² is equal to 0 represents a pair of lines passing through the origin. आता इथं थोडं चुकलं आहे, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे. लिहिताना त्यांनी काय लिहायला पाहिजे होतं, therefore the equation ax² plus 2hxy plus by² is equal to 0. हे थोडं रॉंग झालेलं आहे. रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन इफ h² minus ab विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ते त्यांनी ह्या इक्वेशनवरून लिहिले. केस नंबर 2 इफ बी इज नॉट इक्वल टू 0 म्हटले आणि त्याच्यानंतर बीनं मल्टिप्लाय केल्यानंतर जे इक्वेशन मिळालेलं आहे ते तिथं त्यांनी लिहिलेलं आहे. पण ॲक्च्युली आपला जो काय थेरम सांगतो तो थेरम होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन हेही आहेच, पण देअर फॉर दी इक्वेशन असं म्हणायला पाहिजे होतं. देअर फॉर दी इक्वेशन ax² plus 2hxy plus by² is equal to 0 represents a pair of lines passing through the origin if h² minus ab which is greater than or equal to 0. आता ह्याच्यामधला जे रिमार्क आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनलाही विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे बघा, इफ h² minus ab ग्रेटर दॅन 0 मिळाला तर काय म्हणणार आहे आपण, देन लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1 आर डिस्टिंक्ट. कुठलं 1 आलं, x² plus 2hxy plus by² आर डिस्टिंक्ट. देन दी लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन नंबर 1 मीन्स होमोजिनियस इक्वेशन आर डिस्टिंक्ट. नेक्स्ट, if h² minus ab is equal to 0 then lines represented by 1 are coincident. Third, if h² minus ab which is less than 0 then equation 1 does not represent a pair of lines. निगेटिव्ह आला तर काय म्हणणार आहे, ते जे काही कंबाईंड इक्वेशन असेल होमोजिनियस इक्वेशन असेल ते पेअर ऑफ लाईन्स नसणार आहे. h² minus ab इज इक्वल टू 0 मिळालं तर काय म्हणणार आहे आपण, जी काय लाईन्स इक्वेशन दिलेली असेल होमोजिनियस ते कोइन्सिडेंट म्हणजे त्या दोन लाईन्स काय असणार आहेत, पॅरल असणार आहेत असं म्हणू शकतो. h² minus ab जर 0 आला तर आणि h² minus ab ग्रेटर दॅन 0 आला तर त्या दोन लाईन्स म्हणजे ज्या दोन लाईन्स ते कंबाईंड इक्वेशन आहे ते काय असणार आहेत, त्या दोन्ही लाईन्स डिस्टिंक्ट असणार आहेत. फोर्थ, इफ b इज इक्वल टू 0 देन वन ऑफ द लाईन इज दी y ॲक्सिस whose slope is not defined and the slope of the other line is minus a/2h. Number 5, if h² minus ab which is greater than or equal to 0 and b is not equal to 0 then slopes of the lines are. वरच्या दोन लाईन्स आता केस 2 मध्ये बघितले आपण सेपरेट करून, त्या x प्लस by इज इक्वल टू 0च्या फॉर्ममधल्या दोन लाईन्स होत्या आणि त्याच्यानंतर आपण काय लिहिलं, त्या लाईन्सचे स्लोप्स लिहिले होते बघा थेरमच्या शेवटी. अगदी ते काय असणार आहेत, त्या लाईनचे स्लोप्स m1 इज इक्वल टू -h मायनस स्क्वेअर रूट ऑफ h² minus ab/b अँड सेकंड लाईनचा स्लोप असणार आहे -h प्लस स्क्वेअर रूट ऑफ h² minus ab/b. फक्त मधलं मायनस प्लसमध्ये बदल करायचे. आता ह्या स्लोप दिले दोन m1 आणि m2, त्यांची सम केली तर काय होतं, ॲडिशन जर केली तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h/b आणि प्रोडक्ट घेतला त्याचा त्या स्लोप्सचा m1 इंटू m2 इज इक्वल टू a/b. The quadratic equation in m whose roots are m1 and m2 is given by m² minus quadratic equation आपण घेतो आहे in m minus in bracket m1 plus m2 into m plus m2 is equal to 0. m² minus slope of the हे sum of the slopes -2h/b ह्या फॉर्म्युल्यानुसार बघितलेलं आहे. हे स्लोप्स लक्षात ठेवले, त्यांची बेरीज केली तर हे मिळतंच आपल्याला. इथं डायरेक्ट दिलेली आहे ॲडिशन आणि प्रोडक्टसुद्धा डायरेक्ट दिलेलं आहे. m1 प्लस m2 -2h/b m1 इंटू m2 a/b. नेक्स्ट, जे वरचं इक्वेशन दिसते आपलं इथं m² मायनस इन ब्रॅकेट -2h/b इंटू m प्लस a/b इज इक्वल टू 0. पुढं नेक्स्ट bm² प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू
0. म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनला आपण बीनं मल्टिप्लाय केलं तर BM² प्लस 2HM प्लस ए राहणार, कारण इथला बी डिनॉमिनेटरमधला कॅन्सल होणार आणि BM² ओनली राहणार, प्लस 2HM प्लस ए इज इक्वल टू 0 आहे. हे इक्वेशन नंबर 2 जे आहे, इक्वेशन 2 इज कॉल्ड दी ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ इक्वेशन 1. म्हणजे AX² प्लस 2HXY प्लस BY² इज इक्वल टू 0 ह्या होमोजिनियस इक्वेशनचं हे काय असणार आहे, ऑक्झिलरी इक्वेशन. BM² प्लस 2HM प्लस ए इज इक्वल टू 0. रूट्स ऑफ इक्वेशन 2 आर स्लोप्स. म्हणजेच काय करतो आपण, रूट्स काढत असताना एक्स इज इक्वल टू लिहितो. इन एक्समध्ये जर ऑक्झिलरी इक्वेशन असेल तर इथं काय लिहिणार आहे आपण, हे यममधलं ऑक्झिलरी इक्वेशन असल्यामुळं आपण इथं काय म्हणतो आहे, यम हा स्लोपसाठी डिनोट करतो आहे. आणि हे 2 नंबरची जे काही इक्वेशन आहे, रूट्स ऑफ दिस इक्वेशन 2 आर स्लोप्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1.